काकू दारू प्यायली आणि रिक्षा चोडायला लागली. बसचे वायपर ओढले, प्यायली घोडभर, लोळली गावभर. दारू सोडा, संसार जोडा हे वाक्य आजपर्यंत पुरुषांच्या बाबतीत वापरलं जायचं. पण जमाना बदललाय आणि फक्त पुरुषच नाही तर बायाही दारू डोसू लागल्यात. थांबा थांबा, आम्ही बायाही म्हणतोय किंवा पिऊ नाही तर डोसू लागल्यात का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला पुढे कळेलच. कसं आहे मंडळी, आजच्या मॉडर्न जमान्यात सुरुवातीला ब्रीजर, मग वाईन, मग बियर, मग विस्की, मग रम, मग देशी इथपर्यंतचा प्रवास कसा होतो हे पिणाऱ्यालाही कळत नाही. त्यानंतर पिण्याचं प्रमाण हे तुफान वाढतं आणि माणूस रस्ता म्हणत नाही, गटार म्हणत नाही, कचरा म्हणत नाही, घोडभर पितो आणि गावभर लोळतो. हे आधी फक्त जास्त करून पुरुषांच्या बाबतीत पाहायला मिळायचं. त्यामुळे अशा सर्रास पेताड जमातीला बेवडा हा शब्द फेमस झाला. पण आजकाल बायका जशा दारू पितायत ते पाहून त्यांनाही बेवड्या म्हणावं लागतंय. कारण या काकूंच बघा ना, घोडवर पिल्यात आणि गावभर लोळल्यात. तल्ली झालेल्या काकूंच्या दारू पुराणाची ही खास झलक पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. या काकू आहेत ज्या तुफान दारू पिल्यात, एवढ्या पिल्यात की त्यांना साधं उभं राहण्याची सुद्धा शुद्ध राहिलेली नाहीये. त्यानंतर त्या रस्त्याच्या मध्यभागी आल्या आणि थेट वाहनांना आडव्या उभ्या राहिल्या. कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घनसोली सेक्टर 3 मधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान धिंगाणा घालू लागलाय. एका सर्कल समोर एका मध्यधुंद महिलेनं भर रस्त्यात मोठा गोंधळ घातल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. महिलेच्या या हाय व्होल्टेज गाण्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. भर रस्त्यात बस रिक्षाच्या समोर उभा राहून या महिलेनं मोठा धिंगाणा घातलाय. सगळ्यात आधी तर हा व्हिडिओ बघा. या काकू थेट बसला आडव्या उभ्या राहिल्यात. बरं झालं ड्रायव्हर शांत होता, नाहीतर काकू बस खाली गेल्या असत्या आणि थेट चपट्या झाल्या असत्या. कारण बसवाल्यांची पंगा बहुत महंगा. असो, त्यानंतर या काकू भैसटल्या आणि थेट या बसचे वायपर सोडू लागल्या. मग काय, लोक लांबून सांगत होते, तमाशा बघत होते, पण काकू एवढ्या फॉर्मला होत्या की त्यांच्या जवळ जायची हिंमत कोणाचीही झाली नाही. शेवटी काकूंनीच कंटाळून या बसचा पिछा सोडला आणि बाजूच्याच रस्त्यात लोळू लागल्या. लोळता लोळता दारूच्या नशेत त्या नेमकं काय बरळत होत्या ते त्यांनाही कळत नव्हतं. आणि लय कान देऊन ऐकू नका, तुम्हालाही ते कळणार नाही. थोड्या वेळ काकूंनी हा ड्रामा केला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट बाजूच्या रिक्षाकडे वळवला. हाय का आता असं करतात वय? या काकू थेट ही रिक्षा धरून ओढू लागल्या. पण पिलेल्या काकूंना रिक्षा काय केल्या हलेना. मग शेवटी पोलिसांना एंट्री मारावीच लागली. आता या काकू जेवढ्या रंगात आल्यात तेवढ्या रंगात यायचं बाकी कोणाला जमतंय वय? त्यामुळे सुरुवातीला या आपल्या पोलीस भगिनीकडे बघा, त्यांनाही काकूंना आवरणं कठीण झालंय. पण हा फुकटचा फुल ऍक्शन ड्रामा आणि कॉमेडी पिक्चर रस्त्यात लागला असताना कुणाला हे बंद करू वाटतंय वय? पण कसं आहे, शेवटी कामाधंद्यावर तर जायला लागतेच ना, नाहीतर घरी बायकोच्या अंगात या काकू यायच्या. त्या भीतीनं प्रत्येक जण आपापल्या कामाला निघून जाऊ लागलाय. सुरुवातीला पोलिसांनी या महिलेला समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं अखेर पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागली.
दीर्घ प्रयत्नानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेत जबरदस्तीनं पोलीस वाहनात बसवलंय आणि पुढील कारवाईसाठी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. त्यामुळे या काकू आता लेडी देवदास म्हणून हिट होऊ लागल्यात. ब्रेकअप बिकअप झाले की काय कुणास ठाऊक, पण काकूंचा रस्त्यातला हा पिक्चर लय हिट झालाय. म्हणून सांगतो, काकू असू द्या किंवा काका, आम्हाला कोण पितय, कोणाच्या पैशाने पितय याची काय बी अडचण नाही बघा. प्या, काय प्यायची ती प्या, पण सोसल तेवढीच प्या. नाहीतर गडी असो किंवा बाय, पिऊ रस्त्यात लोळायला लागल्यावर जनता त्यांचा रुस्तमे बेवडाचाच किताब देऊन सन्मान करणार. यावर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.